भोईर स्मृतिचषक 2022 केपी ग्रुप आयोजित ही स्पर्धा आजची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीतील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना भैरवनाथ विचुंबे विपक्ष निलेश स्पोर्ट प्रिन्स 11 जावले या दोन संघांमध्ये ही बिग फाईट आता मात्र चालू होईल। या सामन्याला काही क्षणात सुरुवात होईल। तरी ते दोन पंच आमचे दोन पंच इथे सज्ज सलामीची जोडी ॲज ओपनर आपल्याला पाहायला मिळेल। तर नक्कीच क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्हाला 5 षटकं फेकण्यासाठी 25 मिनिटाचा अवधी दिला गेलाय आणि इथे आमचा टाइमर चालू झालाय। गेम ऑन होतोय। सामन्याला सुरुवात पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये। यावेळी आपण पाहतोय स्वप्नील कांबळेसाठी हा पहिला चेंडू होता। क्षेत्ररक्षक झेल काली झेल कोणाचा सोडला तर स्वप्नील कांबळेचा। एक आक्रमक फलंदाज भैरवनाथ विचुंबे संघाचा आणि त्याला एक मिळालेला मोठा जीवदान। पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात केली होती। गोलंदाज पाहतोय पहिल्या क्रमांकावरती मनीष कडू राईट मोर्द विकेटने गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षकानं न दिलेली साथ त्याचा परिणाम भोगत असताना इथे प्रिन्सी अँड निलेश स्पोर्ट जावले संघ पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली आणि संघाचा आणि स्वतःचा अकाउंट इथे ओपन केलंय। फलंदाज स्वप्नील कांबळे आता मात्र ऑन स्ट्राइक वरती असेल विचुंबे संघाचा आक्रमक आणि ताकदवर फलंदाज अजित भोईर स्वतः संघाचा संघनायक। पहिला चेंडू टॅप केलाय केवळ दिशा दिली शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता। जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत इथे एक धाव। एकंदरीत आपण विचार केला दोन्ही फलंदाजाने एक एक धावेने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय आणि संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवलं। इथे दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवरती ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो भैरवनाथ विचुंबे संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय। किती धावा टोकेल 5 षटकांमध्ये गोलंदाज तयार मात्र यावेळी अप्रतिम चेंडूची फेकी थोडासा आतमध्ये चेंडू होता मात्र इथे स्वप्नील कांबळे याच्याकडून कुठली ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली नाहीये। निर्धाव चेंडूची ते सांगता पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता मिळाली असती परंतु झेल सोडला आणि खूप मोठा जीवदान इथे स्वप्नील कांबळेला मिळालं। त्यांचा फायदा उठवेल का? खूप मोठी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावे लागेल। मैदानामध्ये वारंवार तीच चुकी पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले इथे आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र कुठेतरी थांबवलंय इथे स्वप्नील कांबळे या फलंदाजाला। संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती इथे 4 चेंडूचा किल संपलाय 2 धावा धावफलकावरती लागलेत। मनीष कडू राईट ओव्हर द विकेट चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळते मात्र यावेळी चुकी केली। यावेळी चेंडू ऑमस्टम सोडून गेलाय। पंचाने आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला। हा चेंडू स्वेर आहे अवंतर धावसंख्येमध्ये वाढतोय बोनसच्या रूपानं एक्स्ट्राच्या रूपानं एक धाव आले विचुंब्याच्या खात्यामध्ये। एकूण धावसंख्या 3 धावा धावफलकावरती। खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या बाजूने आपण पाहतोय तर नक्कीच दोन्ही संघांकडून खूप चांगली सुरुवात झाली। प्रेक्षक वर्ग सुद्धा या सामन्याकडे बारीक नजरेनं पाहत असताना मात्र बिग फाईट आहे। जावली पक्ष विचुंबे मात्र इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे चुकी केली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकानं आणि चेंडू गेला क्षेत्ररक्षकाला पासून 1 बाउंस सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी। डीजे तर इथे 4 धावा आल्या। क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी पहिल्या चेंडूवरती देखील क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि या चेंडूवरती देखील चुकी केली त्याचा परिणाम भोगत असताना इथे जावले संघ यावेळी पुन्हा एकदा टॅप केला चेंडूला शॉर्ट मिड ऑफ रिजन मध्ये आपण पाहतोय मात्र चांगलं बॅकअप दिलंय परंतु दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न सफल होतोय। चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळाली। षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो भैरवनाथ विचुंबे संघ जाऊन पोहोचलाय 0 गडी बाद। एकूण धावसंख्या धावफलकावरती 9। आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांचे माला। आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांशी बाळा। तुझ्या नावानं भरलंय आज क्रिकेट
क्रिकेटचा हा सोहळा देवाच्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा देवा स्मृतीच्या शकाला आला देवा स्मृतीच्या शकाला थँक्यू. तर विनंती असेल, विचुंब्या संघाचे एक मोठे समर्थक आहेत विनायक म्हात्रे जॉन्टी, जर आपण आला असाल तर या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर इथे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय. एकूण धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक इथे फेकलं होतं मनीष कडूनं. पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता मिळाली असती, मात्र इथे खूप मोठा जीवदान मिळाला इथे स्वप्नील कांबलेला. त्याचा पूर्णपणे फायदा उठवत असताना आपण 4 धावा देखील त्याच्या बॅटमधून पाहिल्या. तर इथे दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज निलेश पोट प्रिन्सी 11 जांभळी संघाकडून पंकज घरत इथे गोलंदाज असेल. मात्र इथे केवळ दिशा दिले शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव अजित भुईर या फलंदाजाच्या माध्यमातून एक धाव इथे कंप्लीट केली गेली आणि संघाला पुढे नेलं. एकूण धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले 10 धावा धावफलकावरती. दहा धावा धावफलकावरती. तर नक्कीच इथे या वेळचा चेंडू दिशा दिली आहे लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली आणि ती संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. एकूण धावसंख्या 11 धावा. तर इथे नक्कीच आमच्या मंचावरती एक जबरदस्त समालोचक मयुरेशजी कदम सर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचा आवाज देखील आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकणार आहोत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. यावेळचा चेंडू दिशा दिले तंत्र वापरला गेलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. अजित आणि स्वप्नील कांबलेने एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेचा इथे मात्र प्रयत्न केला नाहीये. क्षेत्ररक्षण चुकीचं झालं होतं. प्रयत्न केला असता तर दुसरी धाव आली असती, परंतु तसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. इथे मात्र ऑन स्ट्राईक वरती थांबलाय. इथे स्वप्नील कांबलेनं मनाई केली दुसरी धाव घेण्यासाठी. एकच धावाने समाधान मानतायत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली 17 धावा. दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे. पंकज घरत 12 धावा धावफलकावरती. पंकज घरत इथे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एकच धाव. आता मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना भैरवनाथ विचुंबे संघाचे हे 2 फलंदाज. धावा कशाही येवो, धावा येणं खूप गरजेचं आहे आणि त्या धावा जमवत असताना हे 2 फलंदाज मैदानावरती चांगला खेळ करतायत. आपल्या संघासाठी ऍज अ ओपनरची भूमिका साकारत असताना मैदानावर. ओहो, खूप वेगवान चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क नाहीये. विकेटवरती लँड झाला तसा थोडा आतमध्ये आला. अजित भुईर फलंदाज मात्र इथे शांत बसलाय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कोणती नसेल या चेंडूवरती. स्थिर धावसंख्या धावफलकावरती. एकूण 13 धावा. षटकाचा विचार केला 5 चेंडू समाप्त झालेत. अजूनही अंतिम चेंडू शिल्लक असेल. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस देखील तो चित्र पाहायला मिळाला. पूर्णपणे शांत बसवलं अजित भुईर या फलंदाजाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भैरवनाथ विचुंबे संघ जाऊन पोहोचलाय 0 गडी बाद. एकूण धावसंख्या 13. आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांचे माला आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांशी बाळा तुझ्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा देवाच्या नावानं भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा देवा स्मृतीच्या शकाला आला देवा स्मृतीच्या शकाला. थँक्यू. 2 षटकांचा अद्यापपर्यंत खेळ इथे समाप्त होत आहे. 6.50च्या सरासरीनं 7.00च्या सरासरीने धावसंख्या जमवत आहेत. 6.50च्या सरासरीने धावसंख्या जमवत आहेत हे 2 फलंदाज. 13 धावा धावफलकावरती. मात्र या सरासरीला कुठेतरी वेग द्यावा लागेल. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू अजूनही शिल्लक असतील विचुंबे संघासाठी. मात्र त्या चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं खूप गरजेचं असेल. ती गरज भागवतील का? ऍज ओपनर अजूनही मैदानावरती आपला खेळ करतायत. एकीकडे आपण विचार केला षटकांचा तर सुंदर गोलंदाजी अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. मनीष कडू आणि पंकज घरत. 3ऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज पुन्हा एकदा मनीष कडू, ज्यानं पहिल्या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या होत्या 9. तोच गोलंदाज पुन्हा एकदा 3ऱ्या षटकासाठी संघाच्या संघनायकानं पुन्हा एकदा 3ऱ्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या हातामध्ये दिली.
पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी इथे गोलंदाजीची सुरुवात केली. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव फेकलाय स्वप्नील कांबळेसाठी. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर असेल. 13 धावा धाव फलकावरती गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. बॅटचा फेन्स ताकद वापरली आहे. चेंडूने इथे अंतर गाठलाय. चेंडू गेलाय ते लॉंग ऑफ प्रिझन मध्ये सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळाला होता या फलंदाजाला. मी म्हटलं होतं या जीवदानाचा फायदा कुठपर्यंत उठून घेईल आणि तो फायदा उठवत असताना स्वप्नील कांबळे यावेळीच फलंदाज बॅटचा पेस खोलतोय. अक्रॉस द लाईन चेंडूला केवळ दिशा दिली. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. मागच्या चेंडूवरती षटकार आणि या चेंडूवरती चेंडू गेला सीमा पार चौकार. यानंतरचा होणारा सामना असेल पहिल्या फेरीतील तिसरा सामना. आपण पाहणार आहोत अंश 11 जगदंब वाकलन विपक्ष मिहिर स्पोर्ट कुंडेवाल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला कॉल असेल आमच्या मंचावरून. आपण टॉससाठी आपण संपर्क साधायचा आहे. गोलंदाज तयार. यावेळी स्वप्नील कांबळे आपल्या बॅटचा फेस खोलत असताना मात्र इथे थोडं प्रेशर गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळी आपण पाहतो कुकर त्याच्यावरती जेव्हा प्रेशर येतं त्यावेळेस कुकरची शिटी वाजते आणि ते पहिल्या मागच्या 2 चेंडूवरती आपण पाहिले 2 षटकार आले. त्यानंतर प्रेशर आला आणि गोलंदाजाची शिटी वाजली आणि इथे त्या दबावानं गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू स्क्वेअर फेकला. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एकूण धावसंख्या 24 धावा धाव फलकावरती. अप्रतिम फलंदाजी अद्यापपर्यंत. नक्कीच यावेळी स्वप्नील कांबळे दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न जरूर केलाय आणि ते प्रयत्न सफल. नक्कीच आपण मागचा स्क्वेअर चेंडू पाहिला. अवांतर चेंडू पाहिला. तर नक्कीच उमेशजी भुईर एक जबरदस्त गुणलेखक आहेत. चालते बोलते संगणक ज्यांना म्हटलं जाते आणि रायगड समालोचक असोसिएशनचे गुणलेखक प्रमुख आहेत. त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे की हा 100वा मागचा स्क्वेअर चेंडू होता. 100वा या स्पर्धेतील. किती अचूक माहिती. प्रत्येक बारीक गोष्टीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. सुंदर काम. खूप मोठं योगदान. एवढा चेंडू स्टेअर केलाय. केवळ दिशा दिली. तंत्र वापरला. ताकद कमी वापरली होती या चेंडूवरती. मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 27 धावा. ॲज अ ओपनर सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आपण पाहतोय खेळ करताना. पहिल्या षटकामध्ये मनीष कडून 9 धावा खर्च केला. मात्र या षटकामध्ये थोडस मागडं गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी मागडी गोलंदाजी करत असताना अजित साठे हा चेंडू होता लॉंग ऑफ रिजन मध्ये. केवळ टॅप केला चेंडूला. एकच धाव. एका धावेपेक्षा इथे काहीच नाहीये. एकंदरीत आपण विचार केला तर षटक क्रमांक इथे तिसरा सुद्धा समाप्त होतोय. 3 षटकांच्या खेळीनंतर भैरवनाथ विचुंबे संघ जाऊन पोहोचलाय. गडी बाद. तीन पेटे मानली जातात. त्यापैकी पार्वती यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी आणि त्या एकविरा देवीचा
काल आपण पाहिला पालखी सोहळा खूप मोठ्या जल्लोषाने आणि थाटामाटाने पार पाडला. तब्बल 2 वर्षाचा अवधी करोना काळ होता, त्यामध्ये पालखी सोहळा आपण अनुभवला नाही. मात्र 2 वर्षाच्या अनुभवानंतर अवधीनंतर नक्कीच सर्व भाविक वर्गानं खूप जल्लोषानं आणि थाटामाटानं पालखी सोहळा पार पाडला. आणि त्या एकविरा यांचं गीत DJ मॅडी यांच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं गेलंय. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकतायत आमचे DJ मॅडी. म्हणूनच त्यांना रायगडमधील सर्वोत्कृष्ट DJ मास्टर म्हणून ओळखलं जातं. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. एकूण धावसंख्या 28 धावा धावफलकावरती लागलेत. एक चांगली कामगिरी इथे स्वप्नील कांबळे आणि अजित भुईर यांच्या माध्यमातून साकारली जातोय. गोलंदाज इथे असेल 4थ्या क्रमांकाचा प्रदीप कडू. यावेळी षटक क्रमांक 4 फेकेल. मात्र किती धावा जमवतील या 4थ्या षटकामध्ये फलंदाज अजित भुईर आणि स्वप्नील कांबळे. अद्यापपर्यंत 28 धावा जमवता आल्यात. परंतु एकीकडे आपण पाहिले तर मागच्या 2 गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाहीये. विकेट्स घेणं फार महत्वाचं असेल, परंतु इथे घाई केली. घाई करायची गरज होती का? आणि त्याचा परिणाम म्हटलं जातं ती काही संकटात नाही आणि ती संकटात जावं लागलं अजित भुईर या फलंदाजाला. आणि भैरवनाथ विचंबे संघाचा हा पहिला गडी इथे बाद होतोय धावसंख्या 28 वरती. रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात चिंचपाडा गाव. क्रिकेटचा हा रंगलाय थरार, काळ भैरव मैदानाचं नाव. शशिकांत दादा देतात नेहमी देवाच्या आठवणी नाव उजाला. हो, शशिकांत दादा देतात नेहमी देवाच्या आठवणी नाव उजाळा. तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवाच्या नाव. थँक्यू DJ. फलंदाज इथे बाद झाला अजित भुईर. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाज असेल 3ऱ्या क्रमांकावरती आशिकेश भुईर. परंतु स्वप्नील कांबळे अजूनही मैदानावरती. जोपर्यंत स्वप्नील कांबळे मैदानावर असेल तोपर्यंत विचुंबे संघाच्या आशा जिवंत असतील. त्याच्या माध्यमातून मोठे फटके आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. आणि इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू आला होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तितकीच चांगली फेकी ही साथ असणं खूप गरजेचं असतं. गोलंदाजांना कशाची साथ हवी असते ती म्हणजे क्षेत्ररक्षकांची. आणि ती साथ देत असताना ते क्षेत्ररक्षक वर्ग आणि तितक्या ताकदीनं गोलंदाजी करतोय. एकंदरीत आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या रूपानं अजित भुईरला बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. एकूण धावसंख्या धावफलकावरती 29. 4थं षटक इथे मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक. राईटम ओव्हर द विकेट गोलंदाज प्रदीप कडूचा चेंडू. मात्र इथे आपण पाहतोय फलंदाज आशिकेश भोईरनं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला ढकलून दिलं आणि आल्या दाखवला मोठा फटका. 4 धावा. छत्रपती पुढे वाकला नाही, कुणा पुढे झुकला असं मर्द मराठा राजा शिवराय एकला. तर इथेही 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. एकूण धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. अप्रतिम सुरुवात केली इथे फलंदाज आशिकेश भुईर. आपल्या बॅटचा फेन्स खोलतोय यावेळी मैदानामध्ये. गोलंदाज तयार. प्रदीपचा चेंडू. अप्रतिम पटका. बॅटचा पेस प्रॉपर टायमिंग. चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये सीमा पार. दॅट इज अ बिग 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 हिट. षटकार. जितक्या जमवता आल्या नव्हत्या, मात्र या षटकामध्ये धावा जमवत असताना आशिकेश भुईर फलंदाज आपली ताकद आपली आक्रमकता सिद्ध करतोय. मागच्या चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती षटकार. 2 चेंडूचा खेळ केलाय. 10 धावांचं मोठं योगदान संघासाठी. यावेळी चेंडू अप्रतिम फटकेबाजी. मैदानाच्या 4 बाजूने फटकेबाजी करत असताना आशिकेश भुईर या चेंडूला पाठवलंय पॉइंट रिजन मध्ये सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी.
थँक्यू डीजे प्रदीप कडू. पहिले 2 चेंडू अप्रतिम फेकले होते. त्यानंतर आशिकेश भुईर मैदानावरती आला आणि त्याची तुपानी फलंदाजीला त्यांनी सुरुवात केली. चौकार दाखवला, षटकार दाखवला, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. संघाच्या धावसंख्येला मोठा आकार. एकूण धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव. आता मात्र एकाच धावेने समाधान मानतायत आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 44 धावा. षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक इथे 14 समाप्त होतोय. 4 षटकांच्या खेळीनंतर भैरवनाथ विचुंबे संघ जाऊन पोहोचला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 44. तर पुन्हा एकदा विनंती असेल, याच्यानंतरचा होणारा सामना असेल अंश 11 जगदंब वाकलन विपक्ष त्यांच्या विरुद्ध असेल मीर स्पोर्ट कुंडेवाल. तर आमच्या मंचावरून दुसरा कोण असेल आपण टॉस साठी आमच्या मंचाशी संपर्क साधा. डीजे कडून सूचना आल्या. अंश 11 जगदंब वाकलन संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तर इथे मीर स्पोर्ट कुंडेवाल संघाच्या संघनायकाला अंतिम कॉल असेल आपण टॉस साठी यायचं. याच्यानंतर तुम्हाला कॉल केला जाईल दिला जाणार नाही याची आपण नोंद घ्या. मीर स्पोर्ट कुंडेवाल संघ या आपण सुद्धा टॉस साठी. तर इथे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 5वं षटक असेल गोलंदाज साहिल नाईक. एक खूप चांगला गोलंदाज आहे, दर्जेदार गोलंदाज आहे. स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी आलाय मैदानावरती. ती कामगिरी मात्र इथे कशा प्रकारे करेल. टॅप केला चेंडूला आशिकेश भुईरसाठी हा चेंडू होता. आपण पाहतोय लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आणि संघाच्या धावसंख्येला आकार दिला. एकूण धावसंख्या 45 धावा धावफलकावरती. आशिकेश भुईरची प्रशंसा करावी लागेल. 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने एकूण 16 धावसंख्येवरती खेळतोय. अद्यापपर्यंत 5 चेंडूचा खेळ केला आणि त्याचा सहकारी इथे स्वप्नील कांबळे आपण पाहतोय ऍज अ ओपनर अजूनही मैदानावरती. त्याच्याकडून देखील खूप मोठी अपेक्षा असेल. मात्र इथे चेंडू भरकटलाय. ऑफस्टंप सोडून गेला चेंडू. आपण पाहतोय अवंतर घोषित केलाय. मात्र इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. एका धावेच्या मदतीने 46 धावा धावफलकावरती. अंतिम षटक मार्गस्थ आहे. साहिल नाईक याच्या माध्यमातून फेकलं जाते राईट मोर द विकेट. मोठा फटका मारायचा प्रयत्न इथे केला जातोय. मात्र इथे प्रयत्न फसतोय. बॅटची कडा घेतले. एकच धाव. एका धावीपेक्षा इथे काहीच नाहीये. एकच धाव कंप्लीट केली या चेंडूवरती. आता मात्र पूर्णपणे थांबवलंय या गोलंदाजानं. मी म्हटलं होतं साहिल नाईक एक जबरदस्त गोलंदाज आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे आणि इथे ती तशा प्रकारची गोलंदाजी करत असताना 2 चेंडू फेकलेत. त्यामध्ये 3 धावा खर्च केल्यात. आशिकेश भोईर इथे थांबत नाहीये. आपली गुणवत्ता, आपली ताकद आणि आपली आक्रमकता सिद्ध करतोय. चेंडूला इथे ढकललंय लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा 4 धावा पाहायला मिळत आहेत. तर इथे मीर स्पोर्ट कुंडेवाल संघाचा संघनायक देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करू. मात्र इथे दिशा दिले शॉर्ट मिड ऑफ रिजन मध्ये आपण पाहतोय. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव कंप्लीट केली. मागच्या चेंडूवरती 4 त्यानंतर 1 धाव. संघाची धावसंख्या पुढे सरकले. आपण पाहतो धावफलकावरती धावा लागल्यात 52. 1 गडी बाद. अजित भोईर बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी जिम्मेदारी आपल्या हातामध्ये घेतली आणि त्या जिम्मेदारीनं फलंदाजी करत असताना मैदानावरती लो फुलटॉ चेंडू होता. तितक्या ताकदीनं चेंडूला खेळून काढलं. युक्ती आणि शक्ती एकत्र केली आणि चेंडूला ढकलून दिलंय लॉंग ऑफ रिजन मध्ये सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी स्वप्नील कांबळेच्या माध्यमातून या 4 धावा. 56 धावा धावफलकावरती. अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम चेंडू असेल या षटकातील. साहिल नाईक राईट मोर टू विकेट. मात्र इथे थोडासा दबाव प्रेशर. पुन्हा एकदा आपण पाहतो इथे सोर चेंडू फेकला साहिलनं. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होतोय. एकूण धावा धावफलकावरती लागल्या 57. अंतिम चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल.
काय रहस्य असेल या चेंडूचा, किती धावा जमवेल स्वप्नील कांबळे, 6 4 2 3 की 1 असेल की चेंडू निर्धाव असेल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल हवेत आहे आणि झेल खाली क्षेत्ररक्षक, कोणती चुकी नाहीये. अंतिम चेंडूवरती मिळवलेली मोठी सफलता, स्वप्नील कांबळे सारखा फलंदाज बाद केला साहिल नाईक या गोलंदाजानं आणि इथे पहिला सत्र समाप्त होते. 5 षटकांच्या केल्यानंतर विचुंबे संघाची एकूण धावसंख्या धाव फलकावरती 57. टॉस केला जाईल इथे. हॅलो, या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे, जो सामना होईल अंश 11 जगदंब वाकलन विपक्ष मिहीर स्पोर्ट्स कुंडेवहाळ या दोन टीम मध्ये. स्क्रीनवर आपण पाहू शकाल स्पर्धेचे काही नियम अर्जुन परदेशी समजावत असतात आणि या स्पर्धेचे शिल्पकार शशिकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय मिहीर स्पोर्ट्स कुंडेवहाळ संघानं. हा सामना संपता क्षणी दुसऱ्या क्षणाला आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जो काही आपला निर्णय असेल तो आमच्यापर्यंत आपण पोहोचवा आणि त्वरितच जसा हा सामना संपेल तसा आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल असेल, ऐकूया आवाज. कर्जत खालापूर परिसरामध्ये सातत्याने ज्या आवाज आला, एका वेगळ्या उंचीवरती नेहमी कर्जतकरांनी नेऊन ठेवला असा आवाज आपल्या समोर. नाव आहे मयुरेश कदम. शिवरायानी मॅडी सर, केपी ग्रुप आयोजित देवांश 11 क्रिकेट संघ चिंचपाड यांच्या वतीने स्वर्गीय देवांश भोईर स्मृती चषक 2022 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. फार मोठी स्पर्धा आहे. पहिल्यांदा प्रकाश झोतातील सामने आपल्याला जरूर पाहायला मिळतात. दिवसाचे सामने आपल्याला दरवर्षीप्रमाणे या मैदानावर पाहायला मिळतात. काय गेल्या वर्षी आपण कॉलेजच्या मैदानावर पाहिलं होतं, परंतु स्वतःचं मैदान उपलब्ध करून शशिकांत साहेबांनी हे मैदान उपलब्ध केलं आणि त्या मैदानावर चालू असलेली प्रकाश झोतातील अगदी दिमागदार आणि बहुचर्चित असलेली पनवेल तालुक्यामधली नामांकित स्पर्धा म्हणून ज्यांची ओळख आहे ती देवांश भोईर स्मृती चषक 2022. आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. जिथे मॅच आपण पाहतोय, एकीकडे आहे भैरवनाथ विचुंबे आणि त्यांच्या विरुद्धात खेळतोय प्रिन्स 11 जावळे. या दोन संघादरम्यान मॅच आहे. आजच्या शेवटच्या रात्रीला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या रजनीला, या शेवटच्या रात्रीला आपण सुरुवात करतोय. सामना तुमच्या समोर आहे तो दुसरा. 58 धावा चेस करायच्या 30 बॉलमध्ये. बघूया पहिल्या सत्रामध्ये जशी बॅटिंग झाली होती, सुरुवात थोडी कमी गतीने झाली, परंतु शेवट जो अगदी चांगला पाहिजे होता, जेवढा भरभराटीने पाहिजे होता, तो खऱ्या अर्थाने सुरुवात चांगल्या झाल्यानंतर सुद्धा शेवट सुद्धा चांगला झाला. परंतु 58 धावा इथं होऊ शकतात, कारण दिवसाच्या स्पर्धेमध्ये पण पाहिलं होतं की या मैदानाच्या ज्या परिसीमा आहेत, या परिसीमा प्रत्येक फलंदाजाला छोट्या वाटतात आणि त्यामुळे इथं 58 धावा कदाचित चेस होण्यासाठी सज्ज झालाय तो बॅटिंग करणारा संघ. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. एकीकडे आहे
प्रसाद घरत आणि दुसरीकडे संदेश म्हात्रे हे दोन चांगले बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत आणि गोलंदाजीचा पहिला भार सांभाळण्यासाठी अविनाश पाटील सज्ज होतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, डीप मिड विकेट मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक लावण्यात आलाय तिथे, परंतु या चेंडूवर 2 धावा जरूर मिळतात आणि या 2 धावसंख्येच्या माहितीने श्री गणेशा करताना प्रिन्स 11 जावळे संघ अगदी 58 धावसंख्येचा त्यांना पाठलाग करायचा आहे आणि 58 धावा पाठलाग करण्यासाठी त्यांनी 2 धावसंख्येने सुरुवात सुद्धा केली. प्रिन्स 11 निलेश स्पोर्ट्स जावळे या संघाचं नाव आहे. प्रत्येक संघ आता विविध नावाने मात्र ओळखला जातोय, परंतु गेल्या आपण पाहिलं ना की काही वर्षांपूर्वी अगदी देवाचं नाव प्रत्येक संघाच्या समोर असायचं, जे हनुमान असेल, काल भैरव असेल किंवा गावदेवी असेल, परंतु आता प्रत्येक संघाला स्पॉन्सर आता पाहायला मिळतो. परंतु पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलं गोलंदाज अविनाश पाटील या गोलंदाज आणि गोलंदाजाची लेंथ खूप चांगली आहे, गोलंदाजाची जी ऍक्शन सुद्धा खूप चांगली आहे आणि त्याचमुळे करत आणि फलंदाजाला आता थोडंसं अडचणीत पाडण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. पुढ्यात टाकला होता अगदी जोरकस फटका, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हा येतोय पहिल्याच षटकार या इनिंग मधला. समोरून चेंडूला उचललं आणि पहिल्या षटकाराची आता उत्क्रांती आपल्याला जरूर पाहायला मिळते. 3 चेंडू मात्र समाप्त झाले, 3 चेंडूमध्ये 8 धावा नक्कीच धावफलकावर लावल्यात त्या प्रिन्स 11 निलेश स्पोर्ट्स जावळे संघाने. बलाढ्य संघ आहे. शॉर्ट बॉल गल्लीमधून चेंडू निघतोय, क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाही, वेगवान खेळपट्टी आहे आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो या बॉलवर चौकार. फलंदाज प्रसाद करत ओळखला, गोलंदाजाचे ऍक्शन ओळखले. गोलंदाजाचे ऍक्शन मध्ये बघितलं गेलं तर एवढं मी तर म्हणेल अगदी डिलिव्हरी करताना फास्ट नाहीये, परंतु या फलंदाजाने शेवटपर्यंत पिक करण्याचं ठरवलं आणि चेंडूवर प्रहार करताना हा प्रसाद करत फलंदाज जावळे संघाचं आपण बऱ्याच वेळा नाव ऐकलंय. जावळे संघाने बऱ्याचशा ठिकाणी आपलं वर्चस्व गाजवलंय आणि त्यांना 58 धावा करायच्यात आणि त्याच्यासाठी प्रसाद करत सक्षम आहे हे दाखवताना प्रसाद इथं अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. आपल्या 16 धावा आहेत त्या प्रिन्स 11 निलेश स्पोर्ट्स जावळे संघाच्या धावफलकावर.
नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय पंकज घरत, तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज आहे. प्रसाद घरतचा मोठा बंधू आता मैदानामध्ये दाखल झाला. प्रसाद घरतने पूर्ण काम त्याने केलं. जी स्टार्ट मिळवून द्यायची होती, जो पाया रचून द्यायचा होता, तो पाया रचून त्याने दिला आणि आता त्याचा बंधू मैदानामध्ये गेला आहे. आणि बघूया हा बंधू कशा प्रकारे मात्र कामगिरी करणार. भैरवनाथ विचुंबे संघ पाहिलं तर अगदी ओपन हाफला सुद्धा आपण पाहिलं आणि त्याचबरोबर तालुका हाफला सुद्धा या नावाने संघ खेळताना पाहिलं आम्ही. पहिलाच बॉल वेगवान होता, अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. गोलंदाजाची ऍक्शन खूप चांगली, अगदी मलिंगाची आठवण करून देणारा हा बॉलर. आता मैदानामध्ये पहिला चेंडू अगदी वेगवान फेकला जगदीश या गोलंदाजाने आणि असेच चेंडू त्यांनी फेकले तर समोर असलेल्या संघावर मात्र तो प्रेशर टाकणार आहे. फुलटॉस बॉल, खरपूस समाचार घेतलाय, चेंडू जातोय बॉडी लाईनच्या बाहेर. या चेंडूवर दणका देताना फलंदाज संदेश मात्रे षटकार. प्रसाद घरतचा पहिल्या षटकामध्ये आपण पिक्चर पाहिला होता, परंतु पिक्चरचा हिरो आता हाही सुद्धा खेळाडू ठरतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित संपर्क नाही, पायाचा वेध घेणारा चेंडू होता आणि त्याचबरोबर एक धाव मात्र जरूर मिळते. ही बॅटच्या साहाय्याने धाव असेल आणि या बॅटच्या मदतीने एक धाव जोडू आमच्या धावफलकावर धावा लागल्या त्या 23 धावा धावफलकावर. यानंतर मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत. एकीकडे आहे अंश 11 जगदम वाकलण, त्यांच्या विरोधात मिहीर स्पोर्ट्स कुंडे वहाळ या दोन संघादरम्यान मॅच असेल. कोलवरचा टप्पा होता, अगदी सिंगल मिळून देतोय आपल्या फलंदाजाला, कारण माहिती आहे पंकज घरतला सुद्धा की संदेश मात्रेच्या बॅटिंगमधून आलेला षटकार आणि त्यानंतर तो व्यवस्थित सेट आहे आणि संपूर्ण पहिली ओव्हर संदेश मात्रेने नॉन स्ट्राईकवर घालवली. परंतु त्यांनी ज्या वेळेस दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि त्याच गोलंदाजावर त्यांनी हल्ला चढवला होता, पुढे टाकला होता वेगवान बॉल, अगदी गुड लेंथवर बॉलिंग करताना जगदीश हा गोलंदाज इम्प्रेस करतोय आपल्या ओव्हरमध्ये आणि कमबॅक करण्याचं ठरवतोय तो भैरवनाथ विचुंबे संघासाठी हा गोलंदाज. बॅटीला बरस झाला आहे, लेग स्लिप मध्ये हा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा होता अविनाशचा, परंतु बचावला आणि इथे कुठलीही धाव मिळत नाहीये आणि धावसंख्या तिथं स्थिर झाले. बघा 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 24, 12.00च्या सरासरीने सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रिन्स 11 निलेश स्पोर्ट्स जावळे संघ भैरवनाथ विचुंबे संघाच्या विरुद्धात मात्र खेळताना दिसतोय. 2 षटकामध्ये 12.00च्या सरासरीने 24 धावा आहेत, परंतु पुढचे 3 षटक मात्र शिल्लक असतील. 18 बॉलमध्ये 34 धावा करायच्यात त्या टीम प्रिन्स 11 निलेश स्पोर्ट्स जावळे संघाला. हॅलो, तर नक्कीच तत्पूर्वी आमच्या मान्यवरांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करतोय भारतीय माजी सैनिक आदरणीय समीर दुंद्रेकर सर विचुंबे आणि त्यांच्या समवेत राज्य दैनिक बालकडू पत्रकार आदरणीय सुरेशजी भोईर साहेब. तर मी विनंती करते दोन्ही मान्यवरांना की आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि काही क्षणातच तेजा राणा ग्रुप मँगो गार्डन या ग्रुपचं या मंचावरती आगमन होणार आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. ओर टू मयुरेश कदम सर. नक्कीच सर्व पाहुण्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. या व्यासपीठावरून आपण स्थानपन्न होऊन या मॅचचा आनंद आपण घ्यावा. परंतु आता 18 चेंडू 34 धावा करायच्यात. बघूया तिसऱ्या षटकाला प्रारंभ. पहिलाच बॉल सर आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होणार. 25 रन ऑन स्कोरबोर्ड, 25 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर बदल करण्यात आलाय. रोहित सुरतेला गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलाय, कारण त्यांना माहिती आहे 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आले 16 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटीला कडा लागून फ्लाइंग स्लिप मध्ये हा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित फलंदाजाला परतावं लागलं असतं, परंतु ते पाहायला मिळलं नाही आणि एक सहजरित्या
एक धाव मात्र मिळते आणि या एक धाव संख्येच्या मैत्रिणी 26 धावा धावफलकावर लागताना आता थांबवलंय खऱ्या अर्थाने भैरवनाथ विचुंबे संघाने पहिल्या षटकामध्ये विचुंबे संघाकडनं 16 धावा बहाल करण्यात आल्या होत्या. असं वाटलं होतं की प्रसाद गरत मात्र अगदी आक्रमण करेल, पण शेवटच्या बॉलवर विकेट गेल्यानंतर मागे पडलाय. वेग वेग आणि वेग या गोलंदाजाकडे आपण पाहतो ना की वेग असला पाहिजेच, परंतु त्याच्यापेक्षा टप्पा सुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणून तर काय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुन्नाफ पटेलकडे वेग नव्हता, परंतु त्या गोलंदाजाकडे योग्य टप्प्याचा वापर सुद्धा होता. परंतु इथं गोलंदाज वेगावर स्वार आणि त्याचबरोबर योग्य टप्प्यावर वार करतोय. रोहित सुरते हा गोलंदाज. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेने रवाना होताना एकच्या बदली 2 धावा मात्र जरूर मिळतात. मोठे धावा करण्यापासून वंचित, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय गोलंदाज रोहित या गोलंदाजाने. त्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने जगदीशनी गोलंदाजी केली त्याच पद्धतीने मलाही सुद्धा गोलंदाजी करायचे. 15 बॉल मध्ये आता गरज आहे 30 धाव संख्येची. 15 चेंडू 30 धावा करायच्यात. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव अपेक्षित आहे, परंतु कशा प्रकारे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज संदेश आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज पंकज कशा प्रकारे साजिदारी करून या 30 धावा मात्र करणार का त्याच्या व्यतिरिक्त ज्या विचुंबे संघाने गोलंदाजी आता आपली ताकदवान केली ते बीट करतायत का? हा जरूर बीट करू आम्ही हे दाखवताना गोलंदाज रोहित जरूर पहिला षटक तुमच्यासाठी आम्ही दिला असेल, परंतु दुसऱ्या आणि तिसरं षटक आमच्यासाठी आहे हे दाखवताना रोहित सुरते. काय गोलंदाजी आहे आतापर्यंत, अफलातून गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. योग्य टप्प्याचा वापर. समोर टाकलेला बॉल लॉगअप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र मिळणार आणि या एक धाव संख्येच्या बैतेने धावफलकामध्ये बदल होतोय. 29-29 धावा धावफलकावर. काय क्रिकेट आहे आपण पाहतो की पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8च धावा आल्या. तिसरं षटक गोल्डन षटक पडताना भैरवनाथ विचुंबे संघासाठी या गोलंदाजाचं कौतुक आपण करूया. गोलंदाजांनी हात खुल्ले करून दिले नाहीत कारण समोर असलेले दोन्ही फलंदाज सेट झालेत. शॉर्ट प्लेनचा बॉल आपटलेला आहे, परंतु चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. सगळ्यांना बरं वाटतं कारण आपण दुसऱ्याच्या मैदानावर किती वेळ खेळणार, किती वेळा स्पर्धा आपण ठेवणार. परंतु शशिकांतजी भोईर साहेबांनी एक मानस ठेवला की आपल्या गावातलं मैदान झालं पाहिजे आणि गावातल्या मैदानावर आपली स्पर्धा ही झाली पाहिजे आणि तो मानस घेऊन यावर्षी दिवसाची स्पर्धा आम्ही पाहिली या मैदानावर आणि आता पहिली रात्रीची स्पर्धा प्रकाश जोतातील एक नामवंत आणि बहुचर्चित असलेली स्पर्धा आपल्या पनवेल तालुक्यातली जरूर पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा हा अंतिम दिवस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि अंतिम दिवसामध्ये कोणाच्या हातामध्ये चमचमती ट्रॉफी मात्र मिळणार कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की एखादी ट्रॉफी आमच्या घरी असली पाहिजे कारण प्रकाश ज्योतातील सामने जास्त होत नाहीत परंतु प्रकाश ज्योतामध्ये खेळण्याची इच्छा सर्व संघांना असते. मग तुम्ही 40 संघ सुद्धा ठेवा, 40 संघ सुद्धा तुम्हाला स्पर्धेमध्ये मिळतील, परंतु प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरी एक ट्रॉफी गेली पाहिजे आणि नाईटची स्पर्धेमध्ये आमचंही स्वप्न पूर्ण व्हावं हे प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की मला मॅन ऑफ द सिरीज मिळावी आणि ती मॅन ऑफ द सिरीज माझ्या गावासाठी असली पाहिजे. परंतु बघूया कोणाच्या हातामध्ये पहिल्या क्रमांकाची मी तर म्हणेल ट्रॉफी पडते. हे 4 जे चमकत्या गोल्डन कलरच्या ट्रॉफी आहेत त्या ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये जाणार याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. परंतु स्क्रीनवर पाहू शकाल रायगड जिल्ह्याची शान, रायगड जिल्ह्याचा अभिमान ज्या गोष्टीला आम्ही नेहमीच म्हणतो आणि महाराष्ट्रामध्ये
अगदी नामवंत करार्थन गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्ही त्यांना पाहिलंय. असे आमचे उमेश सरांचं बॅनर तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. चिंचपड गावाचं नाव करार्थाने अगदी महाराष्ट्रापर्यंत या व्यक्तींनी नेलंय. कारण नक्कीच मी उल्लेख करेल कृष्णा म्हात्रे, माथेरानमध्ये सर्वात मोठी स्पर्धा होते आयकॉनची आणि त्या माथेरानच्या स्पर्धेमध्ये तब्बल 18 तास न खाता करार्थाने या गुणलेखकांनी स्कोरिंग केली होती आणि ते एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तर जाऊया मॅचकडे. 12 चेंडू विजयासाठी गरज आहे 25 धावा संख्येची आणि जरूर पाहूया 25 धावा होणार की नाही हे 2 षटक मात्र सांगणार. गोलंदाजी मार्कवर येतोय स्वप्नील कांबळे. शॉर्ट प्लेनचा बॉल ऑन साईडला खेळला. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र मिळेल. एकेरी दुहेरी धाव संख्येने काय होणार नाही. गोलंदाजाच्या बौद्धिक क्षमतेवर तुम्हाला वार करायचा असेल तर तुम्हाला कराटे प्रहार चढवणं हे फार गरजेचं आहे. भारतीय माजी सैनिक समीरजी धुंद्रेकर विचुंबेचे आहेत. त्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. त्याचबरोबर राज्य दैनिक बाळकडूचे पत्रकार सुरेशजी भोईर साहेबांचं सुद्धा शुभागमन या स्पर्धेमध्ये. त्यांचं आपण स्वर्गीय देवांश भोईर स्मृती चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करूया. हाफ ट्रॅकर बॉल होता. हवेत मारलेला बॉल अगदी फाईन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडू सरळ जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतंय ते 4 धावा. धावसंख्या पोचली ती 38. 10 चेंडू मध्ये आता करायचे ते 20 धावा. या चौकाराने ऊर्जा वाढली असेल, आत्मविश्वास वाढला असेल जावळी संघाचा. परंतु आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. प्रत्येकाला हा सामना फार इम्पॉर्टंट आहे. कारण जर इथून आम्ही सामना हरलो तर आम्हाला 365 दिवसांची वाट पाहावी लागली या स्पर्धेसाठी. परंतु ते आम्हाला बघायचं नाहीये. या स्पर्धेमध्ये आम्हाला नामांकन उचलायचं आहे. परंतु अजून एक बॅटीला कडा लागून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत पंकज गरजच्या बॅटीमधून. यस, थँक्यू. सलग 3 चौकार मारणारा हा खेळाडू ठरलाय. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलमध्ये चौकार ठोकला होता आणि आता 2 बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि अशी कामगिरी करणारा हा 4था खेळाडू आहे. 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारणारा एकमेव खेळाडू ठरला तो भिंगारीचा कुणाल नाईक, ज्यांनी या मैदानावर 4 चेंडूवर 4 चौकार ठोकले होते. चेंडूला खेळला ऑन साइडला ऑलंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे परंतु इतर रनआउटची संधी आहे की नाही, परंतु एसटी रक्षकाच्या माध्यमातून ती झाली नाही कारण फेकी त्याकडे चुकी आली आणि त्यामुळे 2 धावा सहजासहजी मात्र मिळतात आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने 44 धावा धावफलकावर. 8 चेंडूमध्ये 14 धावा. समीकरण जास्त नाहीये. खऱ्या अर्थाने आपण जावळी संघ लक्षाच्या आतमध्ये येताना आपल्याला जरूर पाहायला मिळते, परंतु विचुंबे संघ सांगतोय आम्ही सहजासहजी हा सामना सोडू शकणार नाही. कारण ज्या पद्धतीने आम्ही पहिल्यांदा सत्रामध्ये बॅटिंग केले त्याच पद्धतीने आम्हाला गोलंदाजी सुद्धा करायचे. स्वप्नील कांबळेचं षटक या मॅच मध्ये फार महत्वाचं असेल, याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ साइड डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडू जात नाहीये तर चेंडू सांगून जातोय की मॅच मध्ये आम्ही कमबॅक करतोय. पंकज गरतनी खऱ्या अर्थाने स्वप्नील कांबळे या गोलंदाजाला त्यांनी खऱ्या अर्थाने धरलंय. खऱ्या अर्थाने या गोलंदाजाचं टार्गेट केलं त्यांनी आणि या गोलंदाजावर हल्ला चढवताना पंकज गरत
जशा छोट्या बंधूंनी सुरुवात करून दिली, पाया रचून दिली, त्यानंतर त्याचा मोठा बंधू आता प्रहार चढवतोय, तिसऱ्या क्रमांकावर आला आणि खूप चांगल्या स्ट्राईक रेटने तो मैदानामध्ये खेळतोय. आता 7 बॉलमध्ये 10 धावा त्यांना करायच्यात. 7 चेंडू 10 धावा, अगदी हाय व्होल्टेज मॅच मैदानामध्ये आहेत. हाफ ट्रॅकर बॉल फसवलाय, परंतु चेंडू किती लांब जाणार. 3-3 2-2 क्षेत्ररक्षक आणि स्वतः गोलंदाज सुद्धा चेंडूच्या मागे होता. 2 धावा तर मिळाल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न जरूर होईल की नाही, परंतु रनआउट. सहा चेंडू आणि 8 धावा संख्येची गरज आहे. 6 बॉलमध्ये 8 धावा करायच्यात. खूप चांगली मॅच मैदानामध्ये चालू आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आता टेन्शनमध्ये आहेत, कारण आम्हाला इथं सामना सोडायचा नाही आहे. या मैदानावर आमचं वर्चस्व राहिलं पाहिजे. पहिली रजनी आहे आणि या रजनीमध्ये आमचं वर्चस्व राहिलं पाहिजे, कारण प्रत्येक दोन्ही संघ आपल्या गावाचा विश्वास घेऊन मैदानामध्ये आलेत आणि प्रत्येक गावाचं लक्ष आपल्या संघावर असतो. कारण खऱ्या अर्थाने जेव्हा गावातून संघ निघाला की नंतर प्रत्येकजण त्यांना शुभेच्छा देतात की माझा गाव जर जिंकला तर माझ्या गावाचं नाव मात्र रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पण होईल. कारण एवढं क्रिकेट आता वाढलंय. परंतु बघूया कोणाच्या संघाच्या बाजूने हा निकाल लागतोय की नाही, याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. उमेश सर आम्हाला सांगतात की या मैदानाचा रेकॉर्ड आहे 6 चेंडूमध्ये 3 धावा ह्या डिपेंड्स केल्यात जुई संघाने. जो जुई संघ क्वालिफाय झाला तो सेमीफायनल मध्ये, हा रेकॉर्ड आहे. हा मैदान कोणाच्या बाजूने नक्की हाही सुद्धा आता लक्ष देऊया आपण, कारण फलंदाजी सुद्धा चांगली चालली आहे, गोलंदाजांना सुद्धा ॲडव्हान्टेज होतोय. ही खेळपट्टी कोणाला साथ देते याकडे सुद्धा लक्ष देऊया. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्या गोलंदाजाने चिकट गोलंदाजी केली होती तो रोहित सुरते शेवटचं षटक हाताळताना आपल्याला जरूर पाहायला मिळणार. 6 बॉल 8 धावसंख्येची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि आता होणार थरार चालू. एक गावाला खरातनी विजय मिळणार तर एक गाव मात्र इथं थांबतोय. पहिलाच बॉल अगदी चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार की नाही, परंतु क्षेत्ररक्षकाला स्पर्श करून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा नक्कीच मॅडी, खऱ्या अर्थाने चांगलं संगीत तुम्ही लावलंय, कारण एकीकडे छोट्या बंधूंनी काय बॅटिंग केली होती आणि आता मोठा बंधू सुद्धा थांबत नाहीये. मोठा बंधू अगदी आता प्रहारच करतोय. आणि आता तिसरा बंधू सुद्धा मैदानामध्ये गेलाय. 3 बंधू आता खरं तर एकाच संघामध्ये, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आता बघूया की ज्या माध्यमातून पंकज घरातनी सुरुवात केली आहे, पंकज आता शेवटपर्यंत हार मानण्यासाठी तयार नाहीये, परंतु मॅच गेली नाहीये. 5 बॉलमध्ये 4 धावा वाचू शकतो एवढी खऱ्या अर्थाने रोहित सुरतेमध्ये खासियत आहे. रोहित सुरतेला हे करून दाखवणं गरजेचं आहे आणि तो करण्यासाठी तो सज्ज होणार. पुढचा बॉल हवेत आहे ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळणार नाही तर खरं तर क्षेत्ररक्षक तिथं लावला गेला होता आणि 2 धावा चित्त्याच्या चपाळ्यांनी पूर्ण होतात. आणि या 2 धावसंख्येच्या मैत्रीने येणारे असतील आता 4 बॉल आणि विजयासाठी गरज आहे फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची. 2 धावा अजूनही करायच्या आहेत. रोहित सुरतेला चमत्कार करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये चमत्कार झाल्यानंतर लोक नमस्कार करतात आणि त्यासाठी चमत्कार करावा लागणार आहे. 2 धावा वाचवणं फार गरजेचं असेल, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग.
4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. तेजय राणा मँगो ग्रुपचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतं. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. चार चेंडूमध्ये 2 धावा पाहिजेत. आधीच दुष्काळ त्यात 13वा महिना. धावा वाचवाच्या होत्या परंतु इथे वाईट बॉल जातोय आणि एकच धाव मात्र पाहिजे ती 4 चेंडूमध्ये. 4 चेंडूमध्ये 1 धाव मात्र करायची आहे जवळ संघाला. परंतु बघूया आपण 1 धाव संख्या होईल की नाही. आता अगदी टेस्ट क्रिकेटमध्ये जशी तुम्ही फिल्डिंग पाहता ना तशी फिल्डिंग आता तुम्हाला पाहायला मिळेल जरूर. हा चांगला बॉल आहे की नाही याकडे सुद्धा लक्ष देऊया. आणि चांगला बॉल आहे. डॉट बॉलचा मात्र इशारा येतो. अजून मॅच मध्ये रंगतदार आहे कारण 3 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे फक्त 1च धाव संख्येची. अजून 2 बॉल डॉट काढलेले तर प्रेशराईज मात्र मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सोपं केलं. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला पंकज घरतने आणि त्यानंतर ह्या मॅचची हवा काढली होती. परंतु रोहितला आता ते दाखवावं लागेल. आपल्याकडे कला आहे, आपल्याकडे कौशल्यता आहे आणि ती कौशल्यता त्यांनी जर दाखवली तर या 3 चेंडू तो खऱ्या अर्थाने बीट सुद्धा करू शकतो. तर बघूया गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल 1 धाव संख्येची गरज. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं. इथे सामना सहजासहजी जिंकलाय. प्रिन्स 11 निलेश स्पोर्ट्स जावळी संघाने. अभिनंदन असेल जावळी संघ आणि बेस्ट ऑफ लक असेल खऱ्या अर्थाने भैरवनाथ विचुंबे संघाला पुढच्या स्पर्धेसाठी. तेजा राणा मँगो ग्रुप यांच्या शुभागमन या स्पर्धेमध्ये झालंय. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. एकजुटीचं कारण म्हणजे प्रत्येकाचा ग्रुप असतो आणि त्या ग्रुपमध्ये प्रत्येकाचे काही ना काही मी म्हणेल कामगिरी असते आणि प्रत्येक आपण बघतो की सगळे आमचे तेजा राणा मँगो ग्रुपचे सगळे आमचे सहकारी या स्पर्धेमध्ये दाखल होतात. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सगळे पदाधिकारी आहेत. सगळ्यांनी आपली आपली कामगिरी मात्र उचवली आहे आणि ते सगळे या व्यासपीठावर आले. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. विपुल केनी आहेत, निवृत्ती केनी आहेत, हरिचंद्र केनी, मनोजजी केनी, विनोदजी केनी, सोपान केनी, आकाश गोंद्रे आणि मनमत बोल्लोरे, दाद्या झांजे यांच्या सगळ्यांचं आपण या व्यासपीठावर सहर्ष स्वागत करूया. जशी आकाश गोंद्रे यांनी करार